परमर्षी स्वस्ती मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी. दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो. कल्याणकारी लोक में कर पूजव सुविधि को वमो. कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो. संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो. ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे. अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे. दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को. श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को. पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा. स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा. प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही. अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही. अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे. उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे. 64 रुद्धींमध्ये पहिल्या बुद्धिवृत्तीचं वर्णन चालू आहे. त्याच्यामध्ये काय चाललं आहे? अष्टांग महानिमित्त रुद्धी म्हणजे 8 प्रकारच्या निमित्ताच्या द्वारे मुनिराजांना जे ज्ञान होतं तर त्याला म्हणलं अष्टांग महानिमित्त रुद्धी. कुठले 8 निमित्त बोला पटापटा? नभ, भौम, पुढं स्वर, अंग, व्यंजन, लक्षण, नाही छिन्न आणि स्वप्न शेवटचं घेतलं ना. छिन्न म्हणजे जे काय वस्त्र वगैरे छेदले गेलेले असणार, कुरतडलेले असणार किंवा कुठं जमिनीला भिंतीला वगैरे छेद पडला, काय चित्र त्याच्यावर उमटले तर त्याच्यावरून मुनिराजांना जे काय ज्ञान होत होतं भूत भविष्याचं त्याला म्हणलं छिन्न निमित्त ज्ञान किंवा छिन्न नावाची रुद्धी. त्याच्या पुढं बघतोय आपण स्वप्न निमित्त ज्ञान. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? स्वप्नामध्ये जे काय पाहिलं गेलं तर त्याचा ते काहीतरी समजा ॲबनॉर्मल असेल, नॉर्मल गोष्टी नाही दिसल्या तर त्याच्याविषयी आपल्याला जरा असं काळजी वाटते ना, असं का दिसलं. तर ते जे काही दिसलं त्याचा अर्थ हे निमित्त ज्ञानी लावू शकतात. पण कोणाचा? जे कोणी स्वस्थ व्यक्तीला पडलेल्या स्वप्नाचा. भलेही त्या स्वप्नात काहीतरी अस्वस्थच दिसलं त्यांना पण तरी ते स्वतः स्वस्थ असतील तरच त्यांच्या त्या ज्ञानाला प्रमाणता दिली जाणार किंवा त्यांचं त्या स्वप्नाचा अर्थ लावला जाणार. मग असंच कोणाला पडलेली स्वप्न? चंद्रगुप्त मौर्य त्यांना जी काही 16 स्वप्न पडली त्याच्यावरून पंचम काळाचं भविष्य जाणलं. कोणी? भद्रबाहू आचार्यांनी, जे की निमित्त ज्ञानी होते. त्यांच्याकडे त्या रुद्धी होत्या. मग त्यांना हे स्वप्न जेव्हा कळले त्यावेळेस त्यांनी त्याचा अर्थ काय काय सांगितला हे आपण बघत होतो. म्हणजे जे काही समोर नव्हतं ते सुद्धा त्यांनी भविष्यकाळात हे होणार आहे हे जाणल्यामुळं अनेकांना त्याचा इशारा मिळाला. ज्यांनी त्याच्यावर श्रद्धान ठेवला, ज्यांना ते पटलं, त्यांनी स्वतःमध्ये बदल केला किंवा
ते म्हणलं ना 12 वर्षाचा दुष्काळ पडणार म्हणल्यावर अनेकांनी ते स्थान सोडलं. म्हणजे धर्माची रक्षा करण्याच्या हेतूने त्या सगळ्या स्वप्नांचा अर्थ त्यांनी सगळ्यांना समजावून दिला आणि त्याच्या निमित्तामध्ये अनेकांनी आपली जीवरक्षा केली, अनेकांनी धर्मरक्षा केली. तर 16 स्वप्नांमध्ये किती स्वप्न झाली काय काय सांगा. पहिला अस्ताला जाणारा सूर्य पाहिला. कशाचं प्रतीक होतं? ज्ञान ऱ्हास होत जात अस्ताला जाणार आहे, म्हणजे धर्मज्ञान. जे काय श्रुताविषयीचं ज्ञान आहे ते पंचम काळामध्ये क्षीण क्षीणतर होत जाणार. आणि बघा की समोर बस आम्ही सांगतो तुम्हाला. पण कल्पवृक्षाची शाखा खंडित झालेली पाहिली. म्हणजे काय? जे मुकुटबद्ध राजा असणार किंवा सम्राट अधिपती वगैरे असणार तर ते संयमाला अंगीकार करणार नाहीत, असंयमामध्ये आनंद मानणार. तिसरं सांगितलं सीमेचं उल्लंघन करणारा समुद्र पाहिला. म्हणजे काय? हे राजा लोक अन्यायाने वर्तन करणार, न्यायाचं उल्लंघन करून अन्यायाने सगळं धन कमवणार किंवा प्रजेला त्रास देणार अशा रीतीने. 12 फणाधारी सर्प पाहिला. म्हणजे 12 वर्षाचा दुष्काळ पडणार. आकाशमार्गाने परत जाणारं विमान पाहिलं. म्हणजे चारण मुनी किंवा विद्याधर वगैरे आता या भूतलावर राहणार नाही, त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार. पुढं राजकुमार उंटावर आरूढ झालेला पाहिला. म्हणजे हीन लोक हे हीन सवारीचं आचरण करणार उत्कृष्ट लोक असं. उंट ही हीन सवारी आहे आणि राजा वास्तविक उत्तम अशा उत्कृष्ट वाहनांचा वापर करत असतो. पण ज्या अर्थी इथं त्याच्यावर उंटावर राजकुमार बसलेला दिसला त्याचा अर्थ लावला की उत्तम धर्माला सोडून अन्य हीन धर्मांचा हे राजा लोक स्वीकार करणार. त्याच्यावर आरूढ होणार म्हणजेच त्याच्या अधीन राहणार. जे कुठले अन्य हीन धर्म असणार त्यांच्या अधीन राहणार. पुढं सांगितलं रथाला वाहणारी वासरं पाहिली. म्हणजे काय होतं? महाव्रतासारख्या उत्कृष्ट गोष्टीला बाल जे कोणी शक्ती नसलेले अजून पक्वता नसेल बुद्धीची असे बालमुनी होऊन ते त्याचं वहन करणार. म्हणजे सगळ्या स्वप्नांचं प्रतीक अशुभ तर होतं. कारण हे कलिकाळ आहे, परत हुंडाव सर्पिणी आहे, त्याचे सगळे दोष कसे दिसणार आहेत हे सगळं त्या स्वप्नांमधून अर्थ लावला गेला होता. पुढं 2 काळे हत्ती लढताना दिसले. काय होतं प्रतीक? एकतर अनावृष्टी होणार किंवा अतिवृष्टी होणार. पुढं भूत प्रेत नृत्य करताना दिसले. काय अर्थ होता? श्रेष्ठ जिनधर्माचे महत्त्व कमी होऊन अन्य धर्माचे वर्चस्व वाढणार, त्यांची पूज्यता वाढणार आणि जिनमताचा ऱ्हास होणार. गुरुजन कपटी होणार आणि वितरागी देवांपेक्षा कुदेव पूजले जाणार. पुढं सांगितलं सोन्याच्या थाळीमध्ये खीर खाणारा कुत्रा दिसला. काय अर्थ होतं? नीच वृत्तीवाले लोक लक्ष्मीचा भोग घेणार, खूप धनवान होणार आणि उच्च कुलीन लोकांकडे लक्ष्मी राहणार नाही. जे कोणी क्षत्रिय असणार ते सगळे धनहीन होणार असं. काजव्यांचा प्रकाश पाहिला. म्हणजे जिनमताचा काय म्हणायचं प्रचार प्रसार असा अल्प होत जाणार आणि इतका मंद राहणार असं म्हणायचं आहे. अन्य मतवादींचंच राज असणार आणि या जिनवाणीला वाचणारे सम्यक्त्वाला धारण करणारे नष्ट नाही झाले, राहणार आहेत, पण किती असे थोडे. कुठं? दक्षिणेमध्ये. हे पुढं आलं. सुकलेल्या सरोवराच्या दक्षिणे थोडेसे जल पाहिले. म्हणजे काय? भारताच्या दक्षिणेकडच्या साईडला थोडासा धर्म शिल्लक राहणार आहे. कोणामध्ये? म्हणा माझ्यामध्ये. गोल पृथ्वी कशाला? आपल्याला भारत घ्यायचा आहे. भारताच्या बाहेर जिनधर्म नाहीच आहे कुठं असा. इथून जाऊन तिथं स्थापित केलेले. भारत फक्त बघा, भारताला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आहे का नाही? मग ते एवढं भारत आहे, त्याचं हे पूर्व पश्चिम दक्षिण हे उत्तर आणि दक्षिण. मग दक्षिणेकडं आहे ते हे सगळे महाराष्ट्र कर्नाटका खालचं सगळे भाग येणार.
दक्षिणेकडं. हां, तर दक्षिणेत थोडेसे जल पाहिले त्या सरोवराचे. हे कशाचं प्रतीक होतं? संपूर्ण जल संपुष्टात आलं म्हणजे धर्माचा घात होणार आहे, आणि जे थोडंसं जल राहिलेलं दिसलं म्हणजेच धर्मध्वजा दक्षिणेच्या साईडला थोडीशी राहणार असं सांगितलं. पुढं म्हणलं चिखलात उगवलेलं कमळ पाहिलं. काय अर्थ होता? अयोग्य ठिकाणी कमळाचं पाहणं म्हणजे काय सांगितलं होतं? हीन जातीमध्ये क्षुद्र हीन जातीवाले क्षुद्र जीवांकडे जिनधर्म राहणार आणि क्षत्रिय लोक जिनधर्माचा त्याग करणार. जिनधर्माच्या प्रभावाने क्षुद्र लोक धनवान होणार. असं उलट सगळं होणार आहे. व्हायला लागले ना, दिसतंय सगळं आता. तसंच चित्र आहे. आता थोडं थोडं दिसायला लागलंय. तर पंचम काळ नष्ट होताना षष्टम काळाच्या समोर असताना सगळं हे दृश्य आपल्याला प्रत्यक्ष होणार आहे. आणि त्यावेळेस असं काय म्हणायचं, सगळ्यांना त्यावेळेस विश्वास बसणार आहे की भद्रबाहू स्वामी खरे निमित्त ज्ञानी होते. तर पुढं सांगतायत काय की 14वं स्वप्न सांगायला लागले. छिद्रयुक्त चंद्रमा दिसला. चंद्र तर दिसला, पण खड्डे वगैरे दिसले त्याच्यावरचे तर चाललं असतं. कोर दिसली तर चाललं असतं. संपूर्ण दिसला असता तर चाललं असतं. नाहीच दिसला असता अमावस्याचा तर दिसला तर कसा दिसला? छिद्रयुक्त चंद्रमा दिसला, जो की नसतो कधी. पण त्याचं फळ काय झालं ते सांगतात, ऐका. छिद्रयुक्त शशि मंडल देखा, जैनाभास प्रगट होंगे, सभी पंथ अपनी इच्छा से धर्म मार्ग अपनाएंगे. छिद्रयुक्त शशि मंडल देखा, जैनाभास प्रगट होंगे. जैन म्हणवतील पण सगळे अन्यमती झालेले असणार. नाव असेल डब्बा फक्त एक जैन म्हणून तुमच्यासमोर, पण सगळं आचरण, सगळ्या क्रिया, सगळं मान्यता सगळी जैनाभासांची असणार. सभी पंथ अपनी इच्छा से, एकच नाव आहे जैन, पण ह्याच्यात अनेक पंथ निघालेत की नाही आता. कसले तुमचे 13 पंथ, 20 पंथ, काय अजून म्हणायचं त्याला, दशांबड आणि विशांबड आणि काय असले सगळे प्रकार जैनांमध्ये सुरू झाले ना. मग हेच सांगायला लागले तिथं की चंद्रमा जिनवाणीचे प्रतीक आहे, पण त्यात छिद्र पडले म्हणजे या जिनमतामध्येही अनेक भेद पडणार, अनेक मतमतांतरांची स्थापना होणार. कोणाकडून? असं बाजूला बघू नका. आपल्याच मतामध्ये जेव्हा एखाद्याला एखादं वाक्य नाही पटलं तर त्यांनी आपल्या मतानुसार लावतो अर्थ. जसं की एकच जिनवाणी आहे, एकच आचार्य आहेत, त्यांचे एकाच गाथेचे अर्थ किती लोकांनी किती प्रकारे लावले. त्याच्यामुळं तर कोणाला आज समजेना की काय ग्रहण करावं आणि काय नाही करावं. आपलं भाग्य की आपल्याला यथार्थ जिनवाणीचा अर्थ कळणारं सांगणारे गुरु मिळाले आणि तसा अर्थ आपण ग्रहण केला. सांगितलं तर अनेकांना सांगितलं गुरूंनी, पण अनेक जण त्याच्यातून पण भ्रष्ट झाले. आपली बुद्धी अशी, आपली धारणा अशी, आपलं पुण्य असं की आपल्याला हेच पदरात पडलंय. आपल्याला दुसरा मार्ग कोणी सांगितला नाही किंवा आपला पटला नाही, आपल्याला त्याचं श्रद्धान नाही झालं, हे आपलं पुण्य म्हणायचं. तर सांगितलं म्हणून जिनमतामध्ये सुद्धा एकच जिनधर्म आहे, पण असे अनेक मतमतांतर त्याच्यामध्ये स्थापन होणार. म्हणून काय पाहिलं तो स्वप्नामध्ये? चंद्रामध्ये छिद्र पडलंय. दिसतंय का असं? कधी बघितलंय का? आज झोपल्यावर बघा, स्वप्नात दिसते होते, खरं नसते दिसत. मग त्यांना असं दिसलं होतं चंद्रगुप्तांना, आणि मग त्यावेळेस त्याचा अर्थ लावला होता की जिनमतामध्ये असे भेद पडत जाणार. छिद्र पडलं म्हणजेच अखंडता नाही राहिली. जिनधर्म एकच अखंड होता, त्याच्यामध्ये आता भेद पडत गेले हे सांगायचं आहे. म्हणजेच तिथं मतमतांतरांची स्थापना होणार. पुढं सांगितलं हत्तीवर बसलेला माकड पाहिला. काय? हत्तीवर बसतो का माकड? बसवून घेईल का हत्ती माकडाला पाठीवर? तर त्याचा अर्थ काय होतं बघा. बंदर बैठा ऊंचे गज पर, नीच कुलीन करेंगे राज. हत्ती हे उत्कृष्ट वाहन म्हणलं जाते ना, त्याच्यावर राजा लोक सवारी करायचे.
मग त्याच्यावर बसलेला राजकुमार दिसायला पाहिजे होता, पण राजकुमार कुठं बसला होता? जाऊन उंटावर. आणि हत्तीवर येऊन बसलं होतं माकड. म्हणजे स्वप्नात बरं का. तर त्याचा अर्थ काय लावला? बंदर बैठा ऊंचे गज पर, नीच कुलीन करेंगे राज, राज्य भ्रष्ट क्षत्रिय जन होंगे, हीन दीन होंगे बहुराज. कोण? क्षत्रिय जन राज्यभ्रष्ट होणार. हत्ती म्हणजे शासनतंत्र, माकड म्हणजे हीन क्षुद्रजन. तर हे हीन क्षुद्रजन हत्तीवर विराजमान झालेत, म्हणजे तेच राज्यावर आरूढ होणार आणि क्षत्रिय जनांना राज्यभ्रष्ट व्हावं लागणार. म्हणजे जे कोणी नीतीने वागणारे होते, धर्माने वागणारे होते, त्यांना राज्यभ्रष्ट व्हावं लागणार. हे सगळं त्या स्वप्नाचं फलित होतं. असं घडणार आहे. म्हणून तुम्हाला जे कोणी तुमच्यावर शासन करतंय ते समजून घ्या की कदाचित ते योग्य आचरणवाले असणार, योग्य मान्यतावाले असणार, ह्याची काही गॅरंटी नाहीच. त्यामुळं आपण ज्यांचं अनुकरण करतोय ते आदर्श आहेत का, ह्याचा निर्णय आपण करायला पाहिजे. जसं म्हणलं ना की शाळेमध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला टीचर्स असतात, प्रोफेसर्स असतात. त्याच्यामध्ये अनेक जण चांगल्या वर्तणुकीचे असतात किंवा अनेक जणांचं काय म्हणायचं वेगळं काहीतरी उद्देश असतो. पैसा कमवणारे अशी उद्देश असणारे शिक्षण देऊ शकत नाहीत. काय झालं ह्यांचं म्यूट का होईना. तर म्हणूनच सगळ्याच ठिकाणी लावा आहे की ज्यांना ज्यांना पैशाची इच्छा असेल त्या इच्छापूर्वक काम करणारा डॉक्टर, काम करणारा वकील, पैशासाठी म्हणून काम करणारा स्वयंपाकी, किंवा तसंच सांगितलं शिक्षक, जर पैसा मिळावा म्हणून तो शिक्षण देत असेल कोणाला तर त्याच्याकडून त्या क्वालिटीचं काम होणार नाही. जसं कोणी काय म्हणायचं डॉक्टर असेल, पैशासाठी जर काम करत असेल काय करणार? डिलेवरी करायची असेल तर मुद्दाम काय म्हणतात सीझर करणार, किंवा थोड्या औषधांवर काम चालणार असेल तर सर्जरी करायला लावणार. दाताचं नुसतं क्लिनिंग करायचं तर दात काढायला लावणार. म्हणून कुठल्या डॉक्टरकडे जायचं नाही. कोण कुठलं काय कधी अवयव काढून घेईल सांगता येत नाही. म्हणजे म्हणून मागं उद्देश जर हीन असेल, काय म्हणायचं स्वार्थाचा असेल, तर त्यांच्याकडून तशा टाईपचं काम होणार नाही. आणि मग त्याचं फळ कोणाला भोगावं लागणार? समोर जे कोणी आपण पेशंट असणार, शिक्षक विद्यार्थी असणार त्यांना भोगावं लागणार. शीला काकी तुमचा आवाज म्यूट ठेवा, आवाज म्यूट होई नाही तो. ते दार बंद ठेवा. मी म्हणून बंद करून बसते. दार बंद ठेवा म्हणजे आत येणार नाही. तर एक राजा होता आणि त्याला प्रश्न पडले होते. एक थोडे प्रश्न पडले होते आणि त्याचं उत्तर कोण देणारं नव्हतं. म्हटल्यावर त्यांनी अनेकांना शोधलं आणि कोण माझं उत्तर देते का ह्याच्यासाठी म्हणून. आणि काय झालं की सभा बोलवली त्यांनी, राजसभा बोलवली आणि सगळ्या सभेमध्ये सगळ्यांना ते क्वेश्चन्स सांगितले की मला या 3 प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. पहिलं प्रश्न होतं त्याला पण स्वप्न पडलं होतं बरं का राजाला, आणि त्या स्वप्नात त्यांनी ही 3 प्रश्न त्याला उद्भवली होती. मग त्यांनी ते राज दरबारामध्ये सगळ्यांना विचारली त्याची मला उत्तरं द्या म्हणून. तर पहिलं विचारलं कोणतं काम महत्त्वाचं असतं, इम्पॉर्टंट कुठलं काम असतं. आता प्रश्न काय म्हणायचं मार्मिक आहे बरं का, आणि त्याचं उत्तर पण तसं इक्वल असायला पाहिजे. तुम्ही म्हणणार काय तुमचं काम इम्पॉर्टंट, त्यांनी म्हणणार त्यांचं काम इम्पॉर्टंट, असं नाही. उत्तर जे असणार ते
सगळ्याला बसायला पाहिजे. जसं गवंडी म्हणणार माझं काम इम्पॉर्टंट आहे, ते सुपरवायझर त्यांचं काय म्हणायचं बिल्डर वगैरे ते म्हणणार माझं काम जास्त इम्पॉर्टंट आहे. ते वर्कर काम केल्याशिवाय थोडी ना तुमचं बिल्डरचं काम होत आहे. कोणाचं काम इम्पॉर्टंट? आणि बिल्डर सांगितल्याशिवाय वर्कर काम करणार नाही. त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाचं काम इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं त्याला प्रश्न पडलाय खरं महत्त्वाचं काम कुठलं? काका कुठलं? लाईट नाही लावली तर कसं काम होणार? म्हणून लाईटचं काम महत्त्वाचं. सगळ्याला तर पहिला प्रश्न विचारला त्यांनी की कोणतं काम इम्पॉर्टंट असतं. मला उत्तर तुम्ही द्यायचे आहेत बरं का. दुसरा विचारला प्रश्न कोणाची मदत करायला पाहिजे. जेव्हा आपण मदत करतो एखाद्याची त्यावेळेस तो समोरचा गरजू कसा असायला पाहिजे, कोणाची मी मदत करायला पाहिजे, असं दुसरा प्रश्न विचारला. आणि तिसरा प्रश्न विचारला की महत्त्वाचं काम कधी करायला पाहिजे. काय 3 प्रश्न सांगा. महत्त्वाचं काम कोणतं, दुसरं कोणाची मदत करायला पाहिजे, आणि तिसरं महत्त्वाचं काम कधी करायला पाहिजे. प्रश्न पाठ करू नका, उत्तरं सांगा. तर हे 3 प्रश्न विचारले, त्याचं उत्तर तुम्ही मला देणार. कधी देता? आज देता का उद्या देता? किती महत्त्वाचं पण उत्तर काढता बघू. तर त्याच्यात महत्त्वाचं काम कुठलं हेच पहिला प्रश्न आहे. होय, हे आता ते राजाला माहीत नाही आहे. अजून अनुभूती घेणं हे आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. 100% बरोबर आहे. आणि ते आज आत्ता ताबडतोब करायला पाहिजे. तर तुम्हाला सुखाचा मार्ग मिळणार आहे. आणि तिथं कोणाची मदत करायला पाहिजे त्यावेळेस हे धर्ममार्गातलं उत्तर द्यायला बरं का मी, राजाचं उत्तर नाही, हे माझं उत्तर आहे. कोणाची बाहेर मदत करायला गेला तरी करू शकत नाही. आपली मदत स्वतःला करा. कशासाठी? या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, काढण्यासाठी. आपला जीव गुदमरायला लागला या संसारामध्ये, दुःखामध्ये, 4 गतीच्या भ्रमणामध्ये, या शरीराच्या चक्रामध्ये. त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं असेल तर स्वतःला मदत करा. ती कशी होणार मदत? जेव्हा जाणणार ह्या सगळ्यापासून वेगळा आहे आणि जे काही चालू आहे ते बस घडते, प्रत्येक समयाला उदय येत आहेत आणि निघून जात आहेत, ह्याला जाणतोय मी, एवढं जाणलं तरी सुद्धा बाहेर पडणार आहात. म्हणून सांगितलं बाहेर पडायचं तर विवेक वापरा, त्या भेदविज्ञानाचा वापर करा आणि स्वतःला जाणून स्वतःची रक्षा करा. ठीक आहे. 16वं स्वप्न सांगते. काय? धुली मिश्रित रत्नराशी पाहिली. मगाशी काय पाहिलं होतं? ओ झालं की ते हत्तीवर माकड बसलेला माकड. काय होतं त्याचं फळ? बंदर बैठा ऊंचे गज पर नीच कुलीन करेंगे राज, राज्य भ्रष्ट क्षत्रिय जन होंगे, हीन दीन होंगे बहुराज. सगळे ते क्षत्रिय जन राज्यभ्रष्ट होणार आणि जे कोणी हीन दीन आचरण करणारे असणार ते राज्यावर येणार. आता पुढचं सांगतायत काय? धुली मिश्रित रत्नराशी म्हणजे रत्न पडले धुळीत असं दिसलं स्वप्नात. कधी रत्न तर दिसते का तुम्हाला? ते धुळीत पडलेलं तर जाऊ दे, ते राजा होता त्याला दिसलं, त्याच्याकडे असणार रत्नराशी वगैरे. पण ते जर योग्य ठिकाणी ठेवलेलं दिसलं असतं तर उत्कर्षाचं प्रतीक होतं. पण ते पडले कुठं? धुळीत पडलेत म्हणजे काय म्हणायचं, त्याचं अस्थानी पडलेत ते. त्यामुळे त्याचं फळ काय सांगतात ऐका. धूल धूसरित रत्नराशी दे अप्रिय संदेश महान, निर्ग्रंथ करे परस्पर निंदा, कार्य करे विपरीत महान. काय कळलं? जे मुनीच परस्पर निंदा करणार, जे मुनी म्हणजे बहिरंगामध्ये द्रव्यलिंगी मुनी झालेत, पण तेच काय करणार? एकमेकांची निंदा करणार. दिसतंयच आज एक संघातले लोक दुसऱ्या संघातल्या मुनींना वगैरे
खोटं ठरवायचं किंवा त्यांच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं, अशा प्रकारची सगळी कार्य दिसून यायला लागले. करायचं आहे कशासाठी केलं आहे, दीक्षा कशासाठी घेतली आहे, माझं कल्याण करायसाठी दीक्षा घेतोय तो जीव, पण अडला कशामध्ये, दुसरे चुकतायत हे सांगण्यामध्ये. दुसऱ्याचा दोष घेऊन काय करायचं, सगळे दोषी असतील, पंचम काळ आहे, षष्टम काळ आहे, सगळे मिथ्यादृष्टी आहेत आजूला बाजूला. कोणाचं दोष बघून कोणाला सुधारायचं आहे, स्वतःचे दोष बघा आणि स्वतःची सुधारणा करा. त्यामुळं हे इतकं भयंकर होणार आहे जेव्हा तुमच्या समोर असे ते त्यागी ज्ञानी पंडित लोक स्वतःमध्येच वाद घालाले. समोरचे अज्ञानी जीवांनी काय ग्रहण करणार, त्यांना काय मार्गदर्शन मिळणार. ते म्हणणार हे स्वाध्याय ध्यान करून भांडतेत, मग कशाला स्वाध्याय करायचं. म्हणून लोक काय करणार, हे धर्मापासून कसं दूर जाणार आहे ते चित्र दिसतंय सगळं. मुनी लोक परस्पर निंदा करतील, रत्नाप्रमाणे चिन्हधर्म असलेला तो धुळीत पडला म्हणजे त्या धर्माचा ऱ्हास होणार, तो धर्म नष्ट होणार. निर्ग्रंथ करे परस्पर निंदा, कार्य करे विपरीत महान. त्यांना करण्यायोग्य जे कार्य आहे ते सोडून विपरीत आणि हीन कार्य करणार. आणि ते तुम्ही काय पाहणार, ते मुनी आहेत आणि ते असं कसं करतात किंवा ते असं करतात तर आम्हाला पण चालतंय. म्हणजे श्रावकांना विपरीत मार्ग दिसणार मुनींच्या निमित्तात. जसं काय करतात मुनी, अनेकांचं असं ऐकलं बरं का, आता आपल्याला नाव वगैरे माहीत नाही, पण काहीतरी शरीरात बिघाड झालं की ऑपरेशन करतात, डोळ्यामध्ये काय खराबी झाली की ते मोतीबिंदूचं वगैरे त्याचं ऑपरेशन करणार, किंवा असं अनेकांचं ऐकलं. मग आता हे त्यागी मुनी असताना ते असं केल्यावर वीरसागर महाराजांनी काय केलं, दृष्टी अंधुक झाली हे दिसलं त्यांना तर सल्लेखना घेतली. त्यावेळेस नियम सल्लेखना 12 वर्षांची. त्यांना कळलं ना, स्वतः डॉक्टर होते त्यामुळं शरीरात काय फरक चालू आहे, काय बिघाड झाला आहे हे त्यांना कळत होतं. त्यामुळं जेव्हा कळलं की दृष्टीमध्ये मंदता यायला लागली आहे तर त्यांनी 12 वर्षाची नियम सल्लेखना घेतली. कुठल्या डॉक्टरचा ॲड्रेस विचारून त्याच्याकडे गेले नाहीत किंवा तसा काही विचारसुद्धा केला नाही. आपल्या भावलिंगत्वाला कुठंही ते दोष लावू देत नव्हते, इतकी त्यांची सावधान त्यांनी चर्या असायची. आणि मग गेले तिथून सगळे, म्हणजे चर्या तशी सुरू झाली. परत दृष्टी सुधारली की, पण नियम घेतल्यावर परत बदलता येतो का. मग तिथं त्यांनी तो नियम योग्य रीतीने पाळला. म्हणजे असं एक आपल्याला आदर्श घालून दिलाय की जेव्हा आत्म्याला जाणतोय, आत्म्याची साधना करतोय, त्यावेळी शरीराकडे कशाला उपयोग, आणि त्या शरीराच्या निमित्तात आत्म्याला दोष लावायचे नाहीत. आपल्या चर्येला, आपल्या काय म्हणायचं, मुनिवेशाला कुठेही दोष लावू द्यायचं नाही. हे त्यांनी एक सगळ्यांसाठी आदर्श घालून दिला. काही झालं तरी सुद्धा साधनेमध्ये उत्कृष्टता येऊ द्या ना, बाहेरचे दोष सरळ निघून जातील सहजतेने. रोग कसे जायचे, औषध गोळ्या खाल्ल्यावर. त्यांनी एक सांगितलं उदाहरण म्हणून की जे डॉक्टर लोक असतात ना, त्यांनी किंवा काय म्हटलं की एखाद्या रोगाचं औषध काढायचं आहे तर रिसर्चर्स काय करतात, एखादी बॅक्टेरिया डेव्हलप करणार, त्या बॅक्टेरियाचं यूज करून, व्हायरस म्हणा, त्या एका व्हायरसला मारायला दुसरं अँटीबायोटिक म्हणजे काय असते, दुसरे बॅक्टेरियाज असतात. मग ते तुमच्या बॉडीमध्ये सोडणार आणि ते पहिले व्हायरस नष्ट करणार. कोरोना झालं होतं, झाल्यावर तुम्हाला अँटीबॉडीज दिल्या आणि मग त्याच्यानी ते पहिले व्हायरस मेले, कोरोना कमी झाला, नष्ट झाला. पण हे जे दुसरे बॅक्टेरिया झाले ना शरीरात, त्यांच्या निमित्तात दुसरे रोग उद्भवू लागले. म्हणून तर तुम्हाला आता पोस्ट कोविडचे अनेक बॅड इफेक्ट्स दिसायला लागलेत सगळ्यांवर. कारण ते त्यांच्या निमित्तात होणारा त्रास वेगळा. आता परत काय करायचं, परत त्याला दुसरं अँटीबायोटिक घ्यायचं, म्हणजे परत दुसरं व्हायरस. म्हणजे काय करतोय आपण, इकडून तिकडून जीवांना मारायचं काम करतोय. आणि मग ह्याच्यानी असाता वाढणार आहे का साता, रोग वाढणार आहे का निरोगता. मग डॉक्टर तुम्हाला काय करतात सांगा, रोगी बनवालेत का निरोगी. म्हणून कुठल्या डॉक्टरच्या घरी जायचं नाही. डॉक्टर तुमचे सगळे पेशंट मी कट करायले बघा.
चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे ना. पाप कमी तुमचं पाप दुकान कमी होईल बंद. तेवढंच. तुमचं दुकान बंद, तुमच्या पाप पोटावर कमी पाय. होईल. हा? नाही, पाप कमी होईल तेवढंच. पाप कमी होईल. बर, मग तिथं म्हणायचं की असं म्हणून कुठल्या गोळीच्या आणि औषधाच्या नादी लागलो तर कधी आपलं शरीर आहे हो शेवटी, ते त्याच्यामध्ये काय ना काय बिघाड होतच राहणार आहे. त्यागी मुनी काय करतात, त्यांना रोग झाल्यावर, त्यांना त्रास होत असताना व्हायला दिसतंय तुम्हाला आता, ते स्वतः आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. असं नाही की बाहेरून काय तर खाल्ल्यावर आणि घातल्यावर शक्ती येत असते. ज्ञानाने शक्ती वाढते. एकदा ज्ञानाचं अनुभवन करा, त्या ज्ञानामध्ये प्रसन्नता ठेवा, आनंदी राहावा, तर हे असाता सहज नष्ट होतात, दूर होणार ते असाता. शक्ती नाही आहे त्याच्यामध्ये. आणि असाताचं सातामध्ये संक्रमण झालं की मग तिथं रोग नष्ट होत असतो. आणि आपण करतोय रोग झाला म्हणजे असाताचा उदय, आणि गोळी खायचं म्हणजे परत असाताच वाढवतो. साता होय गोळी खायचं म्हणजे म्हणजे पापच करतोय उलट. पापाचं उदय म्हणून आलंय रोग, आणि परत अशुद्ध औषधं खाऊन वगैरे पापच वाढवतोय. म्हणून सांगितलं काही काळासाठी तुम्हाला दिसेल तुम्ही रोगमुक्त झालाय, पण नियमाने ते पुन्हा उद्भवणार आणि पुन्हा ते शत्रू. मग त्यांनी रिझल्ट काय सांगितले माहिती का, जे या कोविडसाठी रिसर्चमध्ये होते ना, तर ते स्वतः पण अनेक वेळा त्याच्याने सफर झाले कोविडनी, आणि त्यांनी परत ते नवीन औषधं काढायला काय म्हणतात, नवीन पेटंट्स वगैरे निघाले जे काय, तर त्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रकारांनी हिंसा झाली त्यांच्याकडून, अशा बॅक्टेरियाच्या वापरणी वगैरे. तर सांगितले अशा अनेक डॉक्टरांचे स्वतःचे कुटुंबीजन अनेक जण मेले कोविडमध्ये. कशाचं फळ मिळालं? इष्टवियोग झाला. म्हणजे त्यांनी केलेल्या हिंसेचं फळ अशा रीतीने सुद्धा मिळू शकतं, हे सांगायचं होतं. म्हणून म्हणलं पाप करू नका. जेव्हा पापाचं फळ भोगतोय, हैराण आहे आपण, तर पुण्याकडे जावा, धर्माकडे जावा, आत्म्याकडे जावा, जाणा, तर तिथं ते पाप नष्ट होणार. नाही तर पुन्हा त्याच पापाने आपल्याला फळ भोगत राहावं लागणार. म्हणून काय सांगितलं, कोरोनामध्ये अनेक डॉक्टरांनी अनेकांचे जीव वाचवले. कोरोना झालं त्यांना बरं केलं, त्या डॉक्टरांना माझं काय म्हणायचं? वाचवण्याचं कोणाला राईट आहे? कोण वाचवू शकतं कोणाला? आयु से जीवित रहे ये बात जिनवर ने कही. सब आयु से जीवित रहे. आणि तुमच्याकडे तुमचं आयु बलवत्तर असेल ना, त्या कोरोनाच्या लास्ट स्टेजमध्ये गेलेला पण परत आला. आणि 30-40 वर्षाचे असे युवक सुद्धा त्या कोरोनाला सफरून ते त्या ठिकाणी गेले. कोण कोणाला वाचवू शकतो? पण बोल, डॉक्टरला श्रेय दिलं जातं. जरी तो कोमातनं बाहेर आला असेल, जरी तो शेवटच्या स्टेपला जाऊन परत बरा झाला असेल, तरी डॉक्टरलाच त्याचं श्रेय दिलं जातं ना. व्यवहार करणार की तुम्ही व्यवहाराच्या ठिकाणी. पण जो ज्ञानी आहे, तर ज्ञानीने काय सांगितलं, तुझ्यामुळं झालंय असं. त्या मैना सुंदरीने काय केलं, त्या वडिलांशी तिने काय वाद घातला, म्हणजे तिचा पक्ष तिने कसा मांडला होता. वडील म्हणाले की मी तुझं करताय असं म्हण, तुझं चांगलं वाईट मी केलेलं आहे असं म्हण. त्यावेळेस मैना सुंदरी काय म्हणाले, कर्म करता आहे, माझा करता कोणीही नाही. माझं जे भाग्यात असणार आहे तसंच मला प्राप्त होणार आहे. मग असं म्हटल्यावर वडिलांना राग आला आणि त्यांनी कोडीपती बनवला. कोडी मनुष्याला आणून तिचा विवाह केला. तिचं वाईट झालं का चांगलं झालं? असा तो मनुष्य होता की जो तद्भव मोक्षगामी होता. कोण? श्रीपाद राजा. आणि त्याच्या निमित्तात हिला असा जैन धर्म मिळाला, किंवा हिची दृढता इतकी झाली त्याच्या निमित्तात की ही एक भवावतारी झाली. म्हणजे दुसऱ्या भवात देव होऊन दुसऱ्या भवामध्ये ती पण मोक्षाला गेली. कशाचं फळ? म्हणजे तुम्ही काय म्हणायचं, एक उपचाराने म्हणणार ते डॉक्टर वाचवला आणि मग मेला पण, मारलं पण म्हणा डॉक्टरांनीच. किती जण मेले कोरोनामध्ये? लाखो जण मेले. कोण मारलो? डॉक्टर तिथं नाही म्हणणार आपण. काय म्हणताय? लोक व्यवहारात म्हटलं जाईल, परंतु कोहो पर मानो मत. डॉक्टरच सांगायला बरं का
सगळ्यांना सांगते मी, माझं वाक्य नाही आहे, डॉक्टरांचं वाक्य आहे. कोणीही डॉक्टरांना क्रेडिट देऊ नका. कधी पॉझिटिव्ह गोष्ट असू दे किंवा निगेटिव्ह गोष्ट असू दे, तुम्ही तुमच्या कर्माचं फळ भोगताय. बाहेर ते फक्त निमित्त आहेत. त्यामुळं निमित्ताला करता बनवायला गेलात तर त्याचं पण पाप आणि त्याचं दुःख आपल्यालाच भोगावं लागणार. घरामध्ये काय चुकलं, काय फुटलं, काहीतरी विपरीत घडलं, कुणामुळं? सासू म्हणते सुनेमुळं, सून म्हणते सासूमुळं, जाऊ म्हणते दुसरीमुळं, दीरमुळं, असं वगैरे काय करतायत. मग हे सगळं दुसऱ्या निमित्ताला दोष द्यायला जातोय आपण. झालं समजा सुनेकडून तुपाचीच मिळी फुटली, काय पडली आणि तूप सांडलं. सासूबाई काय करता हो? सासूबाई काय करता? किती सासू आहेत. काय करता तुम्ही? किती दोष त्या सुनेला. पळून जाईल पहिल्या दिवशी बिचारी घरी. तिथं जर ज्ञानाची दृष्टी नसेल तर, म्हणजे जोपर्यंत नवीन असते तोपर्यंत सासूबाई पण ठीक आहे जाऊ देत असं म्हणते. तुकलेलं असतं बरं का मनामध्ये, इतकं तूप सांडलं म्हणल्यावर. पण पहिला परिणती वेगळी असते आणि तेच जुनी झाल्यावर सुनबाई का बदलली परिणती तुमची? ज्ञान गेलं का तुमचं वाया कुठं? मग ज्ञान असताना सुद्धा आपण असं वर्तन करतो तर पुढच्या भावामध्ये अज्ञानी होणार आणि मग कुठून निर्जरा करणार आहे आणि कुठून आत्मा कळणार आहे. तर म्हणून विवेकाने कार्य करा. कोणाला दोष देण्याचे भाव असतील तर चुकीचे आहेत. कारण जे कार्य ज्यावेळेस जसं होणार आहे ते जम जस्त जम्मी देसे जेण विधाडेण खविदकम मनसा. नाही, जम जस्त जम्मी देसे जेण विहाणेण जम्मी कालम्मी नादम जिनेण नियदा जम्मम वा अहवमरणम वा तम तस्स तम्मी देसे तेण विधानेण तम्मी कालम्मी को सक्क दिवारेदुम इंदो वा तह जिनिंदो वा. समजलं म्हणा? जे ज्या देशात जेव्हा जसं ज्या प्रकाराने कार्य होणार आहे ते तसंच तेव्हाच त्याच प्रकाराने होणार, जन्म असू दे किंवा मरण असू दे. मग त्याला को सक्क दिवारेदुम, त्याला कोण निवारण करण्यास शक्य आहे? इंदोवा तह जिनिंदोवा. मग तो इंद्र असू दे किंवा जिनेंद्र असू दे, कोणामध्ये ही शक्ती नाही की तुमचं जन्म आणि मरण बदलू शकेल, अडवू शकेल, वाढवू शकेल, थांबवू शकेल, नाहीच. त्यामुळं सगळं नियत आहे. तुमच्या परिणामांनी तुम्ही बांधलंय तसंच भोगणार आहात. तिथं बाहेर कोण जे आलं ते यायला म्हणजे समोर काय म्हणायचं ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ असते, एवढंच. दुसरं काही ते निमित्त करता नसतो. कुठल्या भाषेत आहे? हो ना, बरं. म्हणजे ह्याचंच हिंदी ट्रान्सलेशन असेल असं. हे कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये घेतलेली गाथा आहे त्यांनी, अशाच टाईपमध्ये सांगितलेलं आहे. बरं, उत्तर सांगताय का तुम्ही? काय प्रश्न होता? राजाने विचारलेला 3 प्रश्न होते. कोणतं काम महत्त्वाचं असतं? दुसरं, कोणाची मदत करायला पाहिजे? आणि तिसरं, महत्त्वाचं काम कधी करायला पाहिजे? तर हे सगळ्यांना विचारल्यावर सगळ्यांनी उत्तरं पण दिली राजसभेत बरं का. तुम्ही काय मला एक पण उत्तर दिलं नाही, पण तिथं सगळ्यांनी उत्तरं दिली होती. मग त्यावेळेस राजाला सॅटिस्फॅक्शन झालं नाही. ते म्हणला मला अजून परफेक्ट उत्तर पाहिजे. मग शेवटी मंत्री म्हणले की इथं शेजारी गावामध्ये कुठंतरी एका टेकडीवर एक संत राहतात आणि ते खूप विद्वान आहेत. मग ते सगळ्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देत असतात. म्हटले तुम्ही तिथं जाऊ आपण आणि त्यांना विचारू या प्रश्नाचं उत्तर. मग राजा ठीक आहे म्हणला आणि सगळी सवारी घेऊन त्या पहाडावर गेला. आणि ते पहाड दूर होतं बरं का, त्यामुळं आत्तापासून उद्यापर्यंत गेल्यावर पोचणार तो. त्यामुळे उद्या रात्री 8 वाजता उत्तर ऐकू आपण त्या संतांकडून. संतांपाशी जाऊ 8पर्यंत आणि मग तिथून आपल्याला काय उत्तर दिलं हे तोपर्यंत तुम्ही आठवा आणि तुम्ही उत्तर सांगा. कोण काय 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 महत्त्वाचं काम कोणतं, कोणाची मदत करायला पाहिजे आणि महत्त्वाचं काम कधी करायला पाहिजे. आता ह्याचं उत्तर काढा आपल्या ज्ञानातून. हो, जाणणे हेच माझे कर्तव्य आहे, महत्त्वाचे काम आहे.
जाणण्याशिवाय मी काहीही करू शकत नाही, केले नाही, करू शकणार नाही. स्वतःच्या जीवाचा निर्णय करा. सर्व संकटांनी, सर्व रोगाने रहित, अनंत बलशाली अशा निरामय जीवाला जाणा. अमय म्हणजे रोग, हा मी आत्मा रोगरहित निरामय स्वरूप आहे. निर्णय करा, आत्म्याला जन्म नाही, मरण नाहीच, वेदना नाहीत, भय नाहीच, नित्य जाननहार स्वरूप आहे. जाणा. ज्ञायक स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं